हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 5व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। राज्यामधील 13 जागांसाठी सोमवारी मतदान। दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। सुरुवातीला सक्षम नसल्यानं भाजपला आरएसएसची गरज होती, आता आम्ही सक्षम। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेपी नड्डांचं मोठं विधान। मला नकली संतान म्हणणारे उद्या आरएसएसलाही नकली म्हणतील। भाजप आरएसएसवरही बंदी घालू शकतं। नड्डांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा टोला। भाजपचा विस्तार झाला, पक्ष उभा राहिलाय। जेपी नड्डांच्या बोलण्यामागचा हेतू। नड्डांच्या आरएसएसवरील वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया। मुलुंडमधील कोटेचांच्या कार्यालयाच्या तोडफोडीनंतर फडणवीसांकडून पाहणी। तोडफोड प्रकरणी 5 जण अटकेत, तर 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल। मुलुंडमध्ये महिला पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी हात उचलला। आमच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवणार, उद्धव ठाकरेंचा इशारा। फडणवीस चोरांचे सरदार। चोरीचा माल पकडला गेल्यावर सुरक्षा देण्यासाठी फडणवीस पोहोचतात। फडणवीसांच्या कोटेचांच्या कार्यालयाच्या भेटीनंतर राऊतांची टीका। चोरांचे सरदार कोण? महाराष्ट्रानं बघितलं। ठाकरेंनी 35 वर्ष मुंबई पालिकेला लुटलं। चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांना प्रत्युत्तर। संजय दिना पाटलांकडून आमचं मनोबल तोडण्याचा प्रयत्न, पण मानखुर्ला छत्रपती शिवाजीनगर केल्याशिवाय शांत बसणार नाही। कार्यालयातील तोडफोडीनंतर मिहिर कोटेचा यांचा हल्लाबोल। भाजपकडून पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर। निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून भाजपच्या कृत्याला उघड समर्थन। आदित्य ठाकरेंसह अंबादास दानवेंचा आरोप। रत्नागिरीमधल्या खेडला अवकाळी पावसाचा तडाखा। 25 एकरपेक्षा अधिक क्षेत्रातील केळी आणि पपईच्या बागात जमीनदोस्त। राज्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज। काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार। अरविंद केजरीवालांचे पीए विभव कुमार दिल्ली पोलिसांच्या ताब्यात। स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणामध्ये कारवाई। मालिवाल यांच्याकडून पीएवर मारहाणीचे आरोप। अभिनेता राजकुमार रावकडून जुहूमधील जान्हवी कपूरचा फ्लॅट खरेदी। राजकुमार रावकडून 44 कोटींना फ्लॅट खरेदी। आयपीएलमध्ये आज बंगळुरू विरुद्ध चेन्नईमध्ये अटीतटीची लढत। विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार, मात्र बंगळुरूला विजयासह नेट रनरेटचं समीकरणही जुळवावं लागणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।